तर काय करायचंय, भूमिशोधन करायचंय. भूमिशोधन केल्यानंतर गोमय गोमूत्र जे काय आपल्याकडे असेल ते घेऊन त्याच्यावरती प्रोक्षण करायचं. नमस्कार. आज आपण जाणणार आहोत मृत्यूकाल प्राप्त झाला असता त्याची पूर्वतयारी आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणजे मृत्यूकाल जवळ आला आहे आणि आपल्या मुलाला जाण आहे आणि त्यांनी काय काय करायला पाहिजे त्यावेळेस त्याचं आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण बघूया. तर पहिल्यांदा भूमिशोधन करून जमल्यास गोमयाने भूमी लेपन करून घ्यायची, सारवून घ्यायची. त्यानंतर गंगाजल प्रोक्षण करून त्यावर कंबल किंवा धाबळ किंवा सतरंजी जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते तिथे टाकून त्यावर उत्तर शिरस्क म्हणजे काय की उत्तरेकडे डोकं करून आणि दक्षिणेकडे पाय करून त्यांना आपल्याला झोपवायचं आहे. आतुरास म्हणजे काय? आतुर म्हणजे कोण की जो मृत्यूकाल ज्याचा जवळ आलेला आहे त्याला आतुर असं म्हणतात. आणि त्याला निजवून शक्यतो मुलाने त्याचं डोकं मांडीवर घ्यावं आणि मांडीवर घेतल्यानंतर त्याच्या मुखामध्ये गंगाजल, तुळस, त्यांच्या कानामध्ये रामनामाचं देवाचं नाव म्हणावे किंवा जप करावा ना. त्याच्यासमोर मंगल इष्टदेवता आहे, कुलदेवता आहे, त्यांचा फोटो त्यांच्या समोर ठेवावा. इतरांनी शोक न करता विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, गीता आदी ज्यांच्या इष्टदेवताचे काही मंत्र म्हणता येत असतील, श्लोक म्हणता येत असतील तर असं करावं. संबंधितांना सूचना द्यावी. आतुराच्या समोर किंवा त्याच्या हातून दीपदान, गोदान असे काही गोष्टी सांगितल्यात की बाबा जाण्याच्या आधी किमान पक्षी गोदान आपलं झालं पाहिजे, दशदान, अष्टदान आदी या सगळ्या गोष्टी कराव्या असंही आपल्याकडे सांगण्यात आलेलं आहे. की गरुड पुराणामध्ये पण याचा उल्लेख असा आहे की जिवंत असताना तुम्ही समजा गोदान केलं तर ते गेल्यानंतरचं जे गोदान आपले मुलं करतात किंवा जो करतो त्याच्यापेक्षाही जिवंत असताना केलेलं गोदान कधी पण उत्तम आणि ते त्याच्यापेक्षाही 100 पटीने जास्त फलदायी आहे. म्हणजे मृत्यूकाल प्राप्त झाला असता किंवा मृत्यू झाल्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही जीवनामध्ये केलेल्या आहेत त्या तुम्हाला उपयोगी पडतात. तर पूर्वतयारी ही अशा पद्धतीने आहे. तर काय करायचंय, भूमिशोधन करायचंय. भूमिशोधन केल्यानंतर गोमूत्र जे काय आपल्याकडे असेल ते घेऊन त्याच्यावरती प्रोक्षण करायचं. सतरंजी किंवा काही बेडशीट वगैरे घालायचं जमिनीवरती. फार जाड नाही घालायचं कारण की तिथे जमिनीचा स्पर्श होणं त्या शरीराला फार महत्वाचं आहे. आणि ते झाल्यानंतर कर्त्याने त्याचं डोकं मांडीवर घ्यावं, गंगाजल, तुळस घालावी आणि विष्णू सहस्रनाम इतर श्लोकांचं पाठ करावा. हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. आणि गोदान वगैरे शक्य झाल्यास त्यांच्याकडनं तिथल्या तिथे संकल्प करून घ्यायचा.